आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजाविले मचिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार वाची सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पिठे तटे भीम रथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा दयाला ओम
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. विको कमी करा थोडासा. हॅलो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुर दिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण. तेची वंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपल्या या गावामध्ये श्री क्षेत्र हनुमान मंदिर, गाडे वस्ती वडाची लवण, तालुका राहुरी या आपल्या वस्तीवरती, या आपल्या गावामध्ये जो काही अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, हे अखंड हरिनामाचं सप्ताहाचं हे 57वं वर्ष आहे. म्हणजे आपल्याला वारकरी संप्रदायाची पुरातन आणि फार मोठी अशी परंपरा आहे. आपल्या अनेक पिढ्या या सप्ताहांमध्ये, या वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत आणि म्हणून हे 57वं वर्ष आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं. आणि या 57व्या वर्षाच्या मधली आजची ही 7व्या दिवसाची कीर्तन सेवा, धर्मबीजीच्या निमित्ताने आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करतो आहोत. अनेक महाराज मंडळी, साधू संत, या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी संप्रदायाचे जे काही धर्मानुरागी, वारकरी संप्रदायाचे जे काही सेवक आहेत, अशी जी काही महाराज मंडळी या परिसरातले, या परिसराचं भूषण असणारे महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने हा नाम सप्ताह आपण या ठिकाणी करतो आहोत. या नाम सप्ताहासाठी जे काही उपस्थित टाळकरी आहेत, वादक आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आज पूर्णत्वाला जात आहे. आज म्हणजे 7वा दिवस आहे, बरोबर आहे ना? 7वा दिवस आणि तसा जागराचा दिवस. सप्ताहामध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमांना धरूनच कीर्तनाला नियम आहेत, संप्रदायाला नियम आहेत, संप्रदायाचे ग्रंथ आहेत, संप्रदायाची संहिता आहे. संप्रदाय विनाकारण कसाही चालत नाही. जसं गावाला ग्रामपंचायत असते, तिची नियमावली असते. ग्रामपंचायतींना पंचायत समिती असते, पंचायत समितींना जिल्हा परिषद असते, जिल्हा परिषदला मतदारसंघ आहे, त्याला विधान परिषद असेल, विधानसभा असेल, नंतर लोकसभा आहे, त्याच्यामध्ये त्याचे सभापती आहेत, मुख्यमंत्री आहेत, म्हणजे नियमावली आहे. तशी संप्रदायाला सुद्धा, वारकरी पंथाला सुद्धा एक नियमावली आहे. या पंथाचा सुद्धा काहीतरी एक इतिहास आहे, या पंथाला सुद्धा एक संरचना आहे, या पंथाची एक रचना केली गेलेली आहे. भारतामध्ये प्रामुख्याने काही भक्ती संप्रदाय उदयाला आलेले आहेत, काही ज्ञान संप्रदाय उदयाला आलेले आहेत. 12व्या शतकामध्ये ज्यावेळी ज्ञानोबारायांचा जन्म झाला, ज्ञानोबाराय ज्यावेळी या भूतलावरती आले, पांडुरंगाने ज्यावेळी अवतार घेतला ज्ञानोबारायांच्या रूपाने, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही संप्रदाय प्रचलित होते. त्यामध्ये दत्त संप्रदाय असेल, चैतन्य संप्रदाय असेल आणि नाथ संप्रदाय असेल, हे 3 संप्रदाय प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये प्रचलित होते. दत्त संप्रदाय जो आहे, त्या दत्त संप्रदायाचे पाईक आहेत
शांतीब्रह्म एकनाथ महाराज, बरोबर आहे ना. दुसरा जो आहे चैतन्य संप्रदाय, त्या चैतन्य संप्रदायामध्ये आहेत तुकोबाराय. चैतन्य संप्रदायाचे बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. दत्त संप्रदायाचे नाथ महाराज आहेत. चैतन्य संप्रदायाचे जे आहेत ते तुकोबाराय आहेत, चैतन्य संप्रदाय. आणि तिसरा जो संप्रदाय आहे तो संप्रदाय नाथ संप्रदाय. आणि त्या नाथ संप्रदायाचे आहेत माऊली ज्ञानोबाराय, ज्यांच्या आपण आज बीज साजरी करतो आहोत, धर्मनाथ बीज. या नाथ संप्रदायाचा या महाराष्ट्र भूमीवरती जो काही प्रभाव होता, जो काही हा संप्रदाय उत्पन्न झाला, जो काही हा संप्रदाय निर्माण झाला, तो निर्माण का झाला, त्याचं कारण काय, निर्मिती होण्याचं कारण काय, मग निर्माण झाला तर त्याची संहिता काय, त्याचे नियम काय. कोणत्याही संप्रदायाला, कोणत्याही पंथाला, कोणत्याही धर्माला एक नियमावली असते. एक काय असते, नियमावली. आणि त्या नियमाला अनुसरून तो संप्रदाय चालत असतो, तो धर्म चालत असतो, तो पंथ चालत असतो. आणि त्या नियमांची जर पायमल्ली संप्रदायांच्या अनुयायांकडून झाली तर ती संप्रदायासाठी घातक असते. मग तो जगातला कोणताही संप्रदाय असू देत. आणि अनुयायांकडून हेच होतं, जे काही अनुयायी असतात ते संप्रदायाची पायमल्ली करतात म्हणजे करतात, संप्रदायांच्या नियमाची पायमल्ली करतात म्हणजे करतात. ज्या हेतूने एखाद्या संतांनी, ज्ञानोबारायांनी चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचं एकत्रीकरण केलं आणि त्याचा संप्रदाय निर्माण झाला वारकरी संप्रदाय. त्याचा संप्रदाय कोणता निर्माण झाला, वारकरी संप्रदाय. या तिन्ही पंथांचं एकत्रीकरण कर. आणि कसं असतं, प्रत्येकांचा वेगळा पंथ आहे, त्याची विचारधारा वेगळी, त्याची नियमावली वेगळी आहे. आणि त्याला त्याचा नियम सोडून कुठेतरी एका दुसऱ्या पंथामध्ये चल, दुसऱ्या संप्रदायामध्ये चल असं जर म्हटलं तर शहाणी माणसं सहसा एक संप्रदाय सोडून दुसरीकडे जात नसतात. नाथ संप्रदायाचे अनुयायी जे होते, नाथ संप्रदायाचा नियम असा होता, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. आपण आज धर्मनाथ बीज साजरी करतो आहोत, बरोबर आहे ना, धर्मनाथ बीज साजरी करतो. नाथ संप्रदायाचा नियम असा होता, जे काही ज्ञान असेल ते ज्ञान सगळ्या जगाला सांगायचं नाही. आज हे कीर्तनामधून मी जे काही शिकलो, मी जे काही अध्ययन केलं, मी जे काही ग्रंथांचं वाचन अध्ययन केलं, जे काही ज्ञान मी कमवलं, ते ज्ञान मी तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतोय. कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या समोर हे ज्ञान मांडतोय. त्या काळामध्ये असं सार्वजनिक पद्धतीने ज्ञान सांगण्याची प्रथा परंपरा नव्हती. सगळ्यांना ज्ञान सांगण्याची पद्धती नव्हती. ज्ञान सांगू नका इतका विचित्र आपला भारत होता. विठाला विठाला या जगाला ज्ञानी बनवू नका, या जगाला तुम्ही बुद्धिमान बनवू नका. हे जग असंच अज्ञानी राहिलं पाहिजे. आणि हे जग अज्ञानी राहिलं तर आपले भक्त होतील. हे जग जर अज्ञानी राहिलं तर भक्त होतील. माणसं ज्ञानी झाल्यावर भक्त कसं काय राहतील? प्रत्येकाकडे जर ज्ञान आलं तर माणसं भक्त राहणार नाहीत. आणि वारकरी संप्रदाय असा आहे, तो तुम्हाला भक्त बनवत नाही, तो तुम्हाला देव बनवतो. वारकरी संप्रदाय तुम्हाला म्हणत नाही आमची आरत्या करा, आमची मंदिरं बांधा, आमची पूजा करा, आमच्या मागे चला, आम्हाला संत माना, आम्हाला देव माना. असा वारकरी पंथातला एकही संत नाही ज्याने असं म्हटलं की माझी पूजा करा म्हणून, माझं मंदिर बांधा म्हणून. असा वारकरी संप्रदायामध्ये एकही संत नाही. माझे पाय धुवा, माझ्यावरती फुलं उधळा, माझी पूजा करा, माझे फोटो घरामध्ये लावा, असा एकही संत वारकरी पंथामध्ये म्हटला नाही. पण वारकरी पंथातला प्रत्येक संत असं म्हणाला, आपुली आपण करा सोड संसार बंधन तोडावे, हो हो संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा गोड बना, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण
संप्रदायाचा हा महामंत्र आहे. वारकरी संप्रदायाचा हे महावाक्य आहे. वारकरी संप्रदायाचं जसे 4 वेद आहेत आपले संस्कृतीचे, हिंद संस्कृतीचे, सनातन धर्माचे 4 मुख्य वेद आहेत. ऋग्वेद, तत्रा परा ऋग्वेदो, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेदांची नावं सांगितली. पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे 4 वेद आहेत आणि या 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. कोणती महावाक्य आहेत? तत्त्वमसि, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानां ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. ही 4 वेदांची 4 महावाक्य. तसं वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाचं महावाक्य म्हणजे आपुले आपण आहे. वारकरी संप्रदायामध्ये असं कोणतेच संत म्हणाले नाही की मी तुमचा उद्धार करतो. नाही, तुम्ही संसाराने तुम्ही दुःखी आहात, तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तुम्हाला अडचणी आहेत, तुमच्याकडे सुख नाही, मग तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही दुसरीकडे दुसऱ्या संतांकडे तुम्ही जा. दुसरा संत काय सांगतो? माझा आशीर्वाद आहे तुला. आशीर्वादाचा ठेका याच्याकडे दिलाय का देवाने? असा आशीर्वाद देऊन कोणाचं सुख येतं का कोणाच्या जीवनामध्ये? नाही, आपल्याला प्रयत्न करावा लागला. आपलं सांसारिक दुःख आहे, आपल्याला त्या दुःखाच्या बाहेर पडावं लागलं, आपल्याला त्यासाठी प्रयत्न, आपल्याला स्वतः सोडवणूक करून घ्यावं लागेल. असं वारकरी पंथामध्ये असं कोणत्याही संतांनी म्हटलं नाही की मी तुमची सोडवणूक करतो, माझं दर्शन घ्या, माझे फोटो करा, माझे भक्त व्हा. असं कोणत्याही संतांनी म्हटलं नाही. अहो, या संतांनी काय म्हटलं? कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, भक्तादि धले वरदान. काय केलं या संप्रदायाने? ज्ञानोबारांनी काय केलं? हे सगळे संप्रदाय एकत्र करून एक वारकरी पंथ निर्माण केला. आणि तो वारकरी पंथ निर्माण करून काय काम केलं? तर काम असं केलं ज्ञानोबारांनी, कृपा कटाक्ष न्याहाळिले. प्रत्येक माणसाकडे कृपेने पाहिलं, प्रेमाने प्रत्येक माणसाकडे पाहिलं आणि त्याच्यावरती कृपा केली आणि त्याला परमार्थाला लावलं, त्याला परमार्थाचा मार्ग दाखवला, परमार्थाचा रस्ता दाखवला आणि त्या रस्त्यावरती त्याला चालायला लावलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, तू या परमार्थाच्या रस्त्यावरती चाल आणि या रस्त्यावरती चालून स्वतः तू देव हो. तुला देव व्हायचंय, तुला सुखी व्हायचंय, तुला संत व्हायचंय, तू हो. तू भक्त होऊ नकोस, तू भक्त. आपुल्या पदी बैसविले. आपलं जे पद आहे, संताने स्वतःचं पद दिलं जगाला. या जगात शक्य आहे का? ग्रामपंचायतचं सरपंच पद काही नसतं त्याच्याकडे, पण सरपंच पद दुसऱ्या सदस्याला देता येईल का? देतात का? बायकोला देत नाहीत. बायको सरपंच असेल तर तिला असं वाटत नाही की नवरा त्या खुर्चीवरती बसला पाहिजे. बायको सरपंच असेल तर तिला सुद्धा वाटतं ही खुर्ची माझी आहे, हे पद माझं आहे, हे नाव माझं नाव आहे सरपंच सौ. नंतर त्याच आहे, तो कोण असेल तो नंतर, पण सरपंच सौ मी आहे, सरपंच सौ मी. बायकोला वाटत नाही की आपलं पद नवऱ्याला द्यावं. बरं, जे पद 5 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं असलं तरी नित्य नाही, अविश्वास ठराव येऊ शकतो, अविश्वास ठराव येऊ शकतो. सरपंच पद हटवलं जाऊ, सरपंच पदावरून पायउतार केलं जाऊ शकतं. 5 वर्षाचं पद, गावचा सरपंच हे पद जर कोणाला देऊ वाटत नसेल तर अनादी काळापर्यंत टिकणारं संत पद माऊली ज्ञानोबारांनी सगळ्या जगाला दिलं. अनादी काळापर्यंत संत नामदेव महाराज झाले, हे माऊली ज्ञानोबारांनी दिलेलं संत पद आहे. ज्या काळामध्ये एखाद्या जातीतल्या माणसाला शिवणं अपवित्र मानलं जात होतं, त्या काळामध्ये चोखोबारांना माऊली ज्ञानोबारांनी संत पद दिलं. चोखोबारांना संत पद दिलं यात नवल नाही. चोखोबारांच्या पत्नीला संत पद दिलं, सोयराबाई. चोखोबारांची म्हणतसे महारी चोखयाची.
पांडुरंगाच्या समोर चोखोबारायांची पत्नी सोयराबाई उभी राहते आणि पांडुरंगाला सांगते, म्हणत असे महारी, मी महारी नाही देवा, पण मी म्हणते ते खरंय. हा अधिकार कुणी दिला? ही योग्यता कुणी प्रदान केली? ही योग्यता कुणी प्रदान केली? ती योग्यता प्रदान केली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे माऊली ज्ञानोबा राय. आज स्त्रिया चूल आणि मूल ह्याच्यापासून बाजूला आलेल्या आहेत. प्रत्येक पदावरती स्त्रिया जात आहेत. प्रत्येक पद स्त्रियांनी कमवलंय. या देशाचं सर्वोच्च पद, राष्ट्रपती पद सुद्धा स्त्रियांनी भूषविलंय. बरोबर आहे की नाही? आजही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. सर्वोच्च पद आहे, स्त्रियांनी भूषविलं. कशामुळे शक्य झालं? ही योग्यता कोणी दिली? ही योग्यता दिली असेल तर ती योग्यता देणारी माता आहे, तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. 150-200 वर्षांमध्ये त्यांनी जी शिक्षणाची, स्त्रियांना शिक्षणासाठीची जी काही चळवळ उभी केली, त्याच्यामधून स्त्रिया शिकू शकल्या. त्यांच्यावरती स्त्रियांना शिकवितात, मुलींना शिकवितात म्हणून समाजाने शेण फेकलं. समाजाने शेण फेकलं, दगड फेकली. स्त्रियांना तुम्ही शिकवू नका. का शिकवू नका? जर स्त्री ज्ञानी झाली, ह्यांना कोण विचारते? अशी तुम्हाला अजिबात अक्कल नसताना तुम्ही त्यांना विचारत नाही. काही कळत नाही बायकोला. तो नवरा पंतप्रधान असला तरी बायको म्हणते तुम्हाला अजिबात अक्कल नाही. बायको काय म्हणते नवऱ्याला? तुम्हाला अजिबात अक्कल नाही. तुम्ही म्हणाल नाही आमच्याकडे नाही म्हणत महाराज, आमच्याकडे बायको अजिबात अक्कल नाही असं म्हणत. तुमची बायको तरी म्हणत असेल की माझ्या नवऱ्याला अक्कल नाही. तुकोबारायांसारखा संत, तुकोबारायांसारखा महात्मा, तुकोबारायांसारख्या महात्म्याची बायको तुकोबारायांना गाढव म्हणत होती. तुकोबारायांची बायको काय म्हणायची? तुकोबारायांना गाढव म्हणायची. आता तुम्ही नाराज होत जाऊ नका. विठाला विठाला बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नाशियले घरे थुंकोनिया. बाईचे शब्द आहेत. बाई म्हणते गाढव मेलं तर बरं होईल. बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, मेलं तर बरं होईल. का मेलं पाहिजे ग? कशामुळे मेला पाहिजे तो? काही नाही म्हणे, या माणसाने सगळं घराचं वाटोळं केलं. ज्याने घर उभा करत असताना सगळं जीवन, सगळे कष्ट केले, घाम गाळला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, त्या घरामधली माणसं म्हणतात या माणसाने सगळा घराचा नाश केला. ही आपल्या जीवनाची कमाई आहे. विठाला विठाला. म्हणून स्त्रिया शिकल्या नाही पाहिजे, हा समाजाचा आग्रह आहे. समाजाला वाटतं स्त्री जर शिकली, ती जर ज्ञानी झाली तर आमची किंमत शून्य होईल. आणि कोणाला असं वाटत नाही की आपल्यापेक्षा कोणी हुशार असावं. गावामध्ये सुद्धा एखाद्या शाळेमध्ये एखादा शिक्षक जर चांगला हुशार असेल तर ते मुख्याध्यापकाला वाटतं ह्याला विद्यार्थी जास्त जवळ जातात, हा शिक्षक पहिला शाळेवरून काढा. महाराज चांगला गायक कीर्तनात उभा असेल तर बाकीच्या गायकांना वाटतं ह्याला पहिले सप्ताहातून बाहेर काढा. चांगला वाजवणारा असेल तर जे काही डुगुडुगू वाजवतात त्यांना वाटतं ह्याला सप्ताहातून बाहेर काढा. म्हणजे चांगल्याला बाजूला केल्याशिवाय तुमचं महत्व वाढत नाही. आणि हा मूर्खपणा आहे. तुमच्या योग्यतेनुसार दुसऱ्यांची योग्यता लहान झाली पाहिजे. त्याला बाजूला करून तुमची योग्यता मोठी कधी होत नाही. त्याला बाजूला करून नाही. तुम्हाला ज्ञानी म्हणून सिद्ध व्हायचंय, ज्ञानी म्हणून तुम्हाला समाजासमोर जायचंय. सगळ्या ज्ञान्यांच्या सभेमध्ये तुम्ही जा आणि तिथं सिद्ध करा मी ज्ञानी आहे म्हणून, तर तो खरा ज्ञानी. वासरात लंगडी काय शानी? 5-50 मूर्ख माणसं जमा करायचे आणि त्यांना ज्ञानी बनवायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना भक्त बनवायचं आणि त्यांना सांगायचं महाराज फार ज्ञानी आहेत, महाराज फार ज्ञानी आहेत, महाराज फार ज्ञानी आहेत.
एके ठिकाणी झालं असं, एका महाराजाचे 2-4 भक्त भेटले मला येऊन. म्हणजे महाराज तुम्ही आमच्या महाराजाच्या कीर्तनाला चला. म्हटलं कशासाठी? म्हणजे फार ज्ञानी आहेत. म्हटलं मग ठीक आहे ना, ज्ञानी आहेत, मला वेळ नाही. नाही पण ते तुम्हाला यावंच लागेल. म्हटलं का? नाही म्हणजे तुम्ही गडावर शिकता आणि जर आमच्या महाराजांच्या कीर्तनाला तुम्ही बसले तर लोकांना असं वाटेल की गडावरचे महाराज सुद्धा महाराजाचं कीर्तन ऐकतात. अरे म्हटलं समोरच्या माणसावर जर त्याची ज्ञानाची योग्यता होत असेल तर तो ज्ञानी नाही. तुम्हाला मोठं होण्यासाठी जर दुसऱ्या माणसाची गरज असेल तर तुम्ही मोठे नाहीत. तुम्ही स्वतः स्वयंसिद्ध श्रेष्ठ असले पाहिजे. तुम्ही मोठे असले पाहिजे. तुम्ही ज्ञानी असले पाहिजे. तुमच्या प्रकाशाने जग प्रकाशित झालं पाहिजे. दुसऱ्याचा प्रकाश तुमच्यावर टाकायचा आणि मग तुम्ही म्हणायचं हा माझा प्रकाश आहे म्हणून. सूर्याला ज्ञानोबा म्हणतात सूर्याला काही प्रकाशित करण्यासाठी काही दिवे घेऊन जावे लागतात का? स्वतः सूर्याचा प्रकाश आहे तो. स्वतः सूर्याचा त्याच्याकडे प्रकाश आहे तो. तसं तुमच्या आमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. तुमच्या आमच्याकडे योग्यता असली पाहिजे. तुमच्या आमच्या योग्यतेने समोरची माणसं लहान झाली पाहिजे. कुणाला तरी मोठ्या माणसाला बाजूला करून मग तुम्ही मोठे होणं हा माणूसपणा नाही. विठाला विठाला. हो, म्हणून माणसं ज्ञान देत नाहीत एकमेकाला, मोठं करत नाहीत, आपल्या पदापर्यंत कोणाला येऊ देत नाहीत. तालुक्यामध्ये दुसरा आमदार जन्माला येऊच द्यायचा नाही तर आमदारकी आहे. तर काय ही जे आमदार होणारी माणसं आहेत ना ती दुसरा आमदार जन्मालाच येऊ देत नाहीत. तालुक्यात नाही येऊ देत. का येऊ देत नाहीत? एखादा चांगला माणूस का मारला जातो? एखादा चांगला माणूस का बाजूला केला जातो? दुसरा टिकू द्यायचा नाही. तो जर मोठा झाला तर आपलं अस्तित्व संपलं. आणि म्हणून त्याला मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून त्याला संपवायचं, त्याला बाजूला करायचं. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तसं ज्ञानोबारांनी बाकीचे संत झाले तर माझं महत्व कमी होईल असं नाही. ज्ञानोबारांनी येईल त्याला संत बनवलं. येईल त्याला. चोखोबारा येऊ द्या, ज्ञानोबा आपलं सावता महाराज येऊ द्या, सोयराबाई येऊ द्या, जनाबाई येऊ द्या. ज्ञानोबाराय म्हटले नाही तू दासी आहे, कोणाच्या तरी घरामध्ये काम करणारी आहे, दुसऱ्याच्या टोपल्यामधून भाकरी खाते तेव्हा तुझी उपजीविका चालते, असं ज्ञानोबाराय म्हणाले नाही. पण दासी जरी असली ते दासीरोही की तया समान होय. ते दासीरोही की तया समान होय. एक वेगळा विषय थोडासा सांगून पुढे जातो. या विषयाला थोडस संबंधित तुमच्या लक्षात येईल. एका राज्यामध्ये एक दासी होती. दासी आणि ती भांडे धुणं असेल, झाडणं असेल, साफसफाई करणं असेल, अशा पद्धतीने कामं करत होती. परंतु झालं असं त्या राजाला ती आवडली. कोण आवडली? कोणाला आवडली? राजाला आवडली. राजाला दासी आवडली. मग त्याने तिच्यासोबत लग्न केलं, विवाह केला. त्याने काय केला? विवाह केला. आता का आवडली? भांडे घासणारी, झाडू पोछा करणारी. ज्ञानोबारायांना विचारलं का हो ज्ञानोबाराय, तो तर राजा आहे, ही झाडू भांडे घासणारी स्त्री आहे, सामान्य स्त्री आहे. मग ती त्यांना का आवडली? राजा म्हणतात काय नाही, जीवाचे कशी उतरली ती दासी की गोसावीन झाली. काही नाही, जीवाला आवडली, जीवाच्या कसाला उतरली, जीवाच्या कसाला उतरली. आणि मग जीवाला आवडली, त्याला आवडली. का आवडली माहिती नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात ती दासी की गोसावीन झाली. गोसावीन म्हणजे मालकीन, राणी झाली. राणी कोण होती? दासी होती. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात राजयाची कांता काय भीक मागे. राज्यामध्ये झाडे धुणी करणारी बाई राज्यामध्ये झाडून झुडून काढायची, 2 घरांमध्ये मागायची आणि मग पोट भरायचं. पण राजाला आवडली, राजाने लग्न केलं आणि राजाने लग्न केल्यानंतर त्या राणी ती दासीची राणी झाली. दासीची राणी झाली. तसं ज्ञानोबारांची कृपा झाली जनाबाईंच्या वरती, नामदेव महाराजांची कृपा झाली. वाटलं की हे संत होऊ शकेल. यांचं अंतकरण पवित्र, यांचं अंतकरण निर्मळ आहे, हे भक्त आहेत अंतकरणाने. आणि म्हणून ज्ञानोबारांची कृपा झाली. दासी जनीची संत जनाबाई झाल्या, सोयराबाईंच्या संत सोयराबाई झाल्या.
आणि मग जनाबाईंची योग्यता एवढी मोठी झाली, त्यांना संत पद ज्ञानोबरांनी बहाल केलं, नामदेव महाराजांनी बहाल केलं. अहो जनाबाईंचं भजन, नुसतं भजनच करत होत्या जनाबाई असं नाही. ज्या देवाचं वेद स्तुती करत होते, ज्या देवाचं वेद वर्णन करत होते, त्या देवाच्या समोर दासी जनाबाई उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहिलं, कमरेचा पदर खोचला आणि त्याला सांगायला लागले, विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मढे, तुला पाहुनी काळ रडे. शिव्या द्यायला लागली जनाबाई. भक्तांना घाम फुटला. आम्ही तर स्तुती करतो, वेद त्या देवाची स्तुती करतो. कसा वेद? वेद त्या देवाचं कसं वर्णन करतो? ओम स्वस्ति न इंद्रोर्दृश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनभिर्विषेम देवहितं यदायुः. ओम शांती शांती शांती. हे वेदाने वर्णन केलं देवाचं, पांडुरंगाचं. जनाबाईंनी विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या ब्रह्माला, त्या ईश्वराला जनाबाई म्हणतात विठ्या. ही त्यांची योग्यता आहे. आणि मी तर असं म्हणेल, एकीकडे हे वेद मंत्र एका तराजूच्या एका बाजूमध्ये टाकले आणि दुसऱ्या बाजूमध्ये जर जनाबाईंच्या शिव्या टाकल्या, तर या वेद मंत्रांपेक्षा जनाबाईंच्या शिव्या सरस भरतील. या वेद मंत्रांपेक्षा जनाबाईच्या शिव्या सरस भरतील, जड भरतील. त्याच्यामध्ये जास्त योग्यता आहे, त्याच्यामध्ये मोठेपण आहे. कशामुळे? तर एका संतांनी त्यांना संत बनवलेलं आहे. आणि ते संतांचे शब्द आहेत. ते कोणाचे शब्द आहेत? संतांचे शब्द. आणि मग संतांचे शब्द आहेत. एके ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जातो की संत तुकोबाराय हे वैकुंठाला गेले की नाही. हा प्रश्न सगळी माणसं विचारतात, उपस्थित केला जातो. कोणी म्हणतात त्यांची हत्या झाली, कोणी म्हणतात काय वेगळे वेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. मग त्याचं उत्तर काय आहे? गेले का वैकुंठाला? गेले असतील का वैकुंठ? बरं कसे गेले असतील? ज्ञानोबरांना विचारलं, का हो तुकोबारांना वैकुंठाला जाता येईल का? गेलेत का? गेले असतील का? बरं कसे गेले असतील? ज्ञानोबराय म्हटले, काय वेडे माणसं आहे तुम्ही, कसं काय? ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सदेह सचिदानंद कानो हावे. ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला प्रश्न विचार, आपण ज्ञानोबरांना प्रश्न विचारला, तुकोबाराय वैकुंठाला गेले का? ज्ञानोबरांनी तुम्हा आम्हाला प्रश्न विचारला. म्हणले, ऐका, जो माणूस सहज जरी बोलला तरी त्याच्या मुखातून वेद जन्माला येतो, त्या माणसाला वैकुंठाला जायची काय गरज आहे? तो सदेह सच्चिदानंद आहे, तो देहासहित ब्रह्म आहे. आणि म्हणून आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, तो सदेह सच्चिदानंद कानो हावा. तो देहासहित ब्रह्म का असू नये, तो आहे त्या देहामध्ये देव का असू नये, आहे तोच देह त्याचा ईश्वर आहे तोच स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन तेची झाले, स्वये जनार्दन. पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जना, पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जना, पूर्व पक्ष
संत प्रश्न विचारतात, पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. ज्याने या जगाचा या संसाराचा धिक्कार केला, पूर्व पक्ष धातू. धातू म्हणजे जे काही संपदा असेल, जे काही धन असेल, जो काही मान असेल, त्याला धातू म्हणतात, त्याला संपत्ती म्हणतात. पूर्व पक्ष धातू, पूर्व पक्ष धातू. धिक्कारिले जन, ज्याने जगाचा आणि संसाराचा धिक्कार केला तो संत झाला. स्वये जनार्दन तेची, स्वतः तोच देव झाला, स्वतः तोच ईश्वर झाला. म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबारांची तुलना करायची झाली, तुकोबारांचं व्यक्तिमत्व ओळखायचं झालं, तुकोबारांचा मोठेपणा लक्षात घ्यायचा झाला, तर एकीकडे ब्रह्माला ठेवावं लागेल आणि दुसरीकडे तुकोबारांना ठेवावं लागेल. दोघही सारखेच आहेत. विठाला विठाला. ही योग्यता तुकोबारांमध्ये आली कुठून? योग्यता कुणी बहाल केली? ही योग्यता बहाल केली ज्ञानोबारायांनी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायानंतर वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत म्हणून झाले, ते प्रत्येक संत हा ज्ञानेश्वरीने संत जन्माला घातलेला आहे. तो माणूस म्हणून जन्माला आला, तो माणूस म्हणून जन्माला आला, पण ज्ञानेश्वरीने त्याचा पुन्हा संत म्हणून जन्म केला. संत म्हणून त्याला जन्म दिला पुन्हा ज्ञानेश्वरीने. कोणत्याही संताचं जीवन तुम्ही पहा, जेवढे जेवढे संत आहेत वारकरी संप्रदायामध्ये, त्या सगळ्या संतांकडे तुम्ही पहा, त्या संतांचं जीवन तुम्ही पहा. सगळे संत हे ज्ञानेश्वरीने जन्माला घातलेले आहेत. विठाला विठाला. आणि हे जे ज्ञानोबार आहेत, जे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला संत बनवणारे आहेत, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला सुखी बनवणारे आहेत. काय घेतलं ज्ञानोबारांनी तुम्हा आम्हाला सुखी बनवत असताना? बरं, ज्ञानोबारांना समाजाने दिलं तरी काय? काय दिलं ज्ञानोबारांना? ज्ञानोबारांनी तरी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. संतांनी आपल्याला काय दिलं? संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला काय दिलंय माहिती आहे तुम्हाला? ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. काही चार्जेस, काही जीएसटी, राज्य कर आहे का त्याच्यावर? काही कर वगैरे, काही मोबदला? काहीच नाही. आज ज्ञानेश्वरी प्रत्येक जण वापरू शकतो. प्रत्येकासाठी ज्ञानेश्वरी आहे, प्रत्येकासाठी. प्रत्येकासाठी काय आहे? परंतु ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वरांनी देत असताना आपल्याकडून काही घेतलेलं नाही, आपल्याकडून काही अपेक्षा केली नाही. आणि जरी आपल्याकडून काही अपेक्षा केली तरी समाजाने या ज्ञानोबारांना तुकोबारांना दिलं काय? काहीच दिलं नाही. विडाला विडाला. अहो, समाजाने संत ज्ञानेश्वरांना दिलं काही नाही, पण मिळालेल्या भिक्षेमध्ये माती कालन. इकडे पहा, इकडे पहा. नाही तर तुम्हाला माईक देऊ का? एक माईक द्या त्यांना थोडस. विठाला विठाला. मिळालेल्या भिक्षेमध्ये समाजाने माती कालवली. मिळालेल्या भिक्षेमध्ये समाजाने माती कालवली. ज्ञानोबारांच्या आई वडिलाला समाजाने आत्महत्या करायला लावली. पटतंय ना? आई वडिलांना देहांत प्रायश्चित त्याचं चांगलं नाव आहे, वाईट वाटू नये म्हणून. पण खरोखर या समाजाने, तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी ज्ञानोबारांच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावली. आणि ती आत्महत्या केली सुद्धा त्यांनी. आत्महत्या, किती त्रास एखाद्या कुटुंबाला दिला पाहिजे, किती त्रास एखाद्या गावामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये, एखाद्या लोकांमध्ये, एखाद्या परिवाराला किती त्रास होतो ह्याची कल्पना करा. स्वतः नवरा बायकोनी स्वतः इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी घेतली आणि आत्महत्या केली. कशामुळे उडी घेतली आणि कशामुळे आत्महत्या केली? या समाजाच्या त्रासाला, या समाजाच्या टोचणीला, या समाजांच्या शब्दांना आणि या समाजांच्या वेदनांना कंटाळून ज्ञानेश्वरांच्या, ज्ञानोबारांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. तुमच्या आमच्यामुळे ज्ञानोबारांच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली. तुकोबारांना काय दिलं? तुकोबारांना काठीने मारलं, तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. समाज काय देतो संताला? कोणत्या संताला समाज काही देत नाही.
पण या जगामध्ये समाजाने काही देऊ अथवा न देऊ, पण या संताने या समाजाला निश्चित दिलेलं आहे. ज्ञानोबारांना या समाजाने आई वडिलांना आत्महत्या करायला लावली, गावामध्ये भिक्षा मिळू दिली नाही. एकदा मुक्ताबाईला भूक लागली म्हणून मांडे खायचे होते म्हणून मडकं मिळू दिलं नाही. हे सगळं समाज जरी वागला असला, असा वागलेला समाज, असा विचित्र वागलेला, दुर्व्यवहार केलेला समाज, या समाजासाठी पुन्हा ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच निर्माण केली. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, कळायला फार अवघड आहे. संत ज्ञानोबारांना विचारला, हो या समाजाने तुम्हाला काहीच दिलं नाही तरी तुम्ही ज्ञानेश्वरी सारखा ज्ञान भंडार ज्ञान सागर या समाजाला देता, कशासाठी देता? काही कारण नाही. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. या संतांची जातच अशी आहे. या संतांची काय जात आहे? कोणत्याच संताला जात नसते. आज जरा जातीय फार विषमता निर्माण झालेली आहे, फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्या अनुषंगाने विषय आला म्हणून सांगतो, कोणत्याच संताला जात नसते, पण प्रत्येक संत एका जातीचा असतो. कोणत्या जातीचा असतो? त्याची ती जात आहे कळवळ्याची जात. ऐशी कळवळ्याची. तुकोबारांनी सांगितलं संताची जात कोणते? संतांची जात कळवळ्याची. ज्ञानोबारांची जात कोणते? ज्ञानोबारांची जात कळवळ्याची. तुकोबारांची जात कोणते? तुकोबारांची जात आहे कळवळ्याची. चोखोबारांची जात कोणते? चोखोबारांची जात आहे कळवळ्याची. नामदेव महाराजांची जात कोणते? जात आहे कळवळ्याची. जनाबाईंची कोणते? कळवळ्यांची. जगातलं सावता महाराजांची कोणते? कळवळ्याची. गोरोबा काकांची कोणते? कळवळ्याची. ज्ञानोबाराय ब्राह्मण नाहीत, तुकोबाराय मराठा नाहीत, चोखोबाराय महार नाहीत, जनाबाई नामदेव महाराज शिंपी नाहीत, गोरोबा काका कुंभार नाहीत. या जगातला कोणताच संत या जगातल्या कोणत्याच जातीचा नाही, पण प्रत्येक संत एकाच जातीचा आहे, आणि ती जात म्हणजे कळवळ्याची जात आहे. कळवळ्याची जाते कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ही संताची जातच अशी आहे, ती जगावर फक्त प्रेम करते. प्रेम करणं हेच या जातीचं काम आहे. मग त्या संतांच्या आईवडिलांना आत्महत्या करावी लागली का, संतांची हत्या झाली का, त्याला काहीच महत्व नाही. पण एक महत्वाचं आहे, त्या संतांची जात आहे कळवळ्याची. कळवळा आहे म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, कळवळा आहे म्हणून तुकोबारांनी गाथा लिहिला, आणि या संतांनी तुमच्या आमच्यासाठी लिहिलं. जसं एखादी आई दिवसभर कष्ट करते, थकते, दमते, आजारी असते, तिच्या अंगामध्ये ताप असतो, तिला काही उभं राहावं असं वाटत नाही, पण तरी सुद्धा ती स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवते. का बनवते? तिला विचारा, का तुझ्या अंगामध्ये ताप आहे, तू दिवसभर काम केलंय, दवाखान्यामधून हॉस्पिटलमधून जाऊन आली आहे तू, तरी तू स्वयंपाक बनवला. आजच्या दिवस झोपले असते उपाशी लेकरं बाळ, काय फरक पडला असता? मेले असते का सकाळपर्यंत? काय सकाळ रात्रभर जर जेवले नाही, काही सकाळी मरून पडतील का माणसं? नाही पडणार. मग का, कशासाठी हे केलं? स्वतः किती दुःखामध्ये असली, स्वतःला किती वेदना जरी असल्या, तरी लेकरांच्या प्रती अंतःकरणामध्ये कळवळ आहे, आणि त्याचं नाव आहे कळवळ्याची जाती. म्हणून ती हे सगळं करते. मग नवरा किती व्यसनी असू द्या,
बिना कामाचा असू द्या, टुकार असू द्या. तिला विचारलं, बाई घरामध्ये सासू त्रास देते, नवराच असा नालायक मिळाला, तरी तू व्यवस्थित संसार कर, जा तुझ्या माहेराला निघून, दे सोडून त्याला. ती म्हणते, महाराज नवरा नालायक आहे, सासू ज्यांच्या ज्यांच्या सासा जवळ नव्हत्या त्या सगळ्या सुना म्हटल्या सासूही नालायक. पण जिची सासू जवळ होती ती गप्प बसली. तिला माहिती आहे नालायक आहे, फक्त तिने असं पाहिलं, म्हटली काही नाही. सगळा त्रास आहे, वेदना आहे, दुःख आहे, पण तरी ती घरामध्ये का राहते? ती म्हणते, महाराज काहीच नाही, लेकराच्या तोंडाकडे पाहून राहते. लेकराच्या, त्याचं नाव आहे कळवळ्याची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चिताईची कळली बैलाची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चिताईची कळली बैलाची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चिताईची कळवळ्याची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चिताईची कळवळ्याची जाती. आईची कळवळ्याची, कळवळ्याची, आईची कळवळ्याची जाती. लेकुराची हित वाहिनी माऊलीची चिताईची कळवळ्याची जाती. लेकुराची हित वाहिनी माऊलीची चिताईची कळवळ्याची जाती. आईची कळवळ्या, कशामुळे? लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. म्हणून तुमच्या आमच्यावर संतांचं प्रेम आहे, संतांचं तुमच्यावर आमच्यावरती प्रेम आहे, म्हणून संतांनी तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी दिलेली आहे. आणि प्रेम असेल तर माणूस सर्व काही देतो, सगळा त्याग करतो. प्रेम असेल तर प्रभू रामचंद्रांचं आपल्या बापावरती प्रेम होतं. बापाने सांगितलं, राज्य सोडून द्या, वनवासामध्ये जा, सोडून दिलं. राज्य प्रेम आहे, सगळं देऊ शकतो माणूस प्रेमामध्ये, सगळं. ते आताची प्रेम वेगळी आहेत थोडीशी, एवढी काही क्वालिटी नाही त्याच्यामध्ये. कशी आहे प्रेम आताची? एक मुलगा एक दिवस खुश झाला महाराज, आनंदी होता प्रचंड, त्याच्या चेहऱ्यावरती असं दिसत होतं सुख समाधान दिसत होतं. त्याला मित्रांनी विचारलं, काय रे आज जरा जास्तच खुश आहे? काय विचारलं? आज जरा. तो म्हटला, महाराज ती आज बोलली. ती आज काय झाली? बोलली. न राहून मी विचारलं, काय बोलली? तो म्हटला, तिने सांगितलं जर पुन्हा ह्या गल्लीत दिसला तर तंगड तोडील. हे प्रेम आहे. विठाला विठाला. तुमच्या आमच्यावरती खरं प्रेम आईचं आहे आणि दुसरं खरं प्रेम संतांचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. ज्ञानोबरांनी या सगळ्या संप्रदायांचं एकत्रीकरण केलं, सगळ्या ज्ञानांचा संग्रह केला. ज्ञानोबरांच्या अगोदर एक हे जे ज्ञान आहे ते सार्वजनिक दिलं जात नव्हतं. कसं दिलं जायचं? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, एक शिष्य एक गुरु, हा रुढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. ज्ञान घ्यायचं असेल तर एका गुरुने एका शिष्याला ज्ञान द्यायचं, बाकीच्या कोणाला द्यायचं नाही. ही नाथ परंपरा आहे. ही कोणती परंपरा आहे? ज्ञान सगळ्या जगाला वाटत बसायचं नाही, ज्ञान सगळ्यांना सांगायचं नाही. एका गुरुने एका शिष्याला सांगायचं बस. दुसऱ्या माणसाला सांगायचं एक शिष्य एक गुरु, हा रुढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. भगवंताला जाणून घ्यायचं असेल, ज्ञान करून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरु शोधावा लागेल.
गुरु तुम्हाला सापडेल आणि मग तो गुरु सापडल्यानंतर तुम्हाला तो ज्ञान देईल. परंतु ही सगळी परंपरा ज्ञानोबांनी मोडीत काढली. ही सगळी परंपरा, जे काही ज्ञान ज्ञानोबांपर्यंत आलं होतं, ते ज्ञान कुठून आलं? या ज्ञानाचा प्रमुख कोण आहे? तुम्ही जे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं, तुम्ही जे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आम्हालासाठी सगळ्यांसाठी ते ज्ञान वाटलं, ते ज्ञान नेमकं कुठलं आहे? त्याचा प्रमुख कोण आहे? त्या ज्ञानाचा जन्म कुठे झालेला आहे? ही जी गंगा आम्हाला दिसते, ही गंगा कुठे उदयाला आलेली आहे? ही ज्ञान गंगा कुठे उदयाला आलेली आहे? तुम्ही आमच्या घरापर्यंत ही गंगा ज्ञानगंगा घेऊन आलेला आहात, पण ही ज्ञानगंगा उदयाला कुठे आली? या ज्ञानगंगेचा उद्गम कुठे आहे? उगम कुठे आहे? ज्ञानोबांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सगळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य चीचा, मच्छिंद्राने बोट गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोट गोरक्षाची केला, मच्छिंद्र तयाचा मुख्य चीचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य चीचा, मच्छिंद्राने गोरक्षाची केला, मच्छिंद्राने गोरक्षाची केला, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा, सगळ्या ज्ञानाचा, सगळ्या संप्रदायांचा, सगळ्या पंथांचा, सगळ्या विश्वाचा, सगळ्या ब्रह्मांडांचा, सगळ्या ब्रह्मांडाचा कोण आहे? आदी नाथ. नाथ म्हणजे स्वामी, जे आदी आहे, जे लहान मुलांना डाबा बारकी मुलं बडबड करू नका. माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे, कीर्तनामध्ये जी जी मुलं बडबड करतात ती मुलं मी पोत्यात घालून गाडावर घेऊन जात असतो. हे महाराजांनी पाहिले, गाडीत पोते आहेत आमच्या, पाहिले ना? हे 4 लक्षात ठेवा. कीर्तन झालं की उचलायचे, विठाला विठाला. आता जर कीर्तन होईपर्यंत नाही बोलले तर न्यायचं नाही आपल्याला त्यांना. जर बोलले तर तुम्ही साऊंड सिस्टमवाले लक्ष ठेवा, जो बोलेल मला कळवा, बरोबर नेतो मी पोत्यात घालून. आदिनाथ, जे आदी आहे. काय आहे आदी? ओम नमोजी आद्या. आदी कोण आहे? आद्या. वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप जे आहे, नाथ जे आहे, स्वामी जो आहे, मालक जो आहे, या जगाचा, या ब्रह्मांडाचा जो आद्य आहे, या ब्रह्मांडाचा आद्य आहे, तो आमचा प्रमुख आहे. ज्ञानोबा म्हणतात आदिनाथ. गुरु, गुरु म्हणजे ज्ञान देणारा, ज्ञानाचा जनिता, ज्ञानाचा निर्माता, ज्ञानाचा पिता, ज्याच्यापासून हे सकळ ज्ञान जन्माला आलेलं आहे, त्याचं नाव आहे आदिनाथ. त्याचं नाव काय? आदिनाथ. आणि तो ज्ञानोबा म्हणतात तो आमचा प्रमुख आहे.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात ना आदि गुरु शंकरा. आदि आदिनाथ ओम नमोजी आद्या आणि आदि गुरु शंकरा. आदि कोण आहे? आदिनाथ कोण आहे? ज्ञानोबा म्हणतात शंकरा. शंकर आहे ना. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. त्या शंकरापासून बोधाचा जो संसार आहे, बोधाचा ज्ञानाचा जो विस्तार आहे, ज्ञानाचा जो संसार आहे, ज्ञानाचा जो विस्तार आहे, जे ज्ञान आहे ते ज्ञान कुणापासून आलं? आदि गुरु शंकरा. लागोनी, लागोनी म्हणजे पासूनी, त्याच्यापासून. बरोबर आहे की नाही? त्या गावाला लागूनच आलो मी. गावाला लागूनच माझं घर आहे. आपली पाटाच्या लागूनच शेती आहे. तुम्ही म्हणता की नाही? आपल्या पाटाच्या लागूनच शेती आहे. लागोनी म्हणजे काय? जवळ. त्याच्या पासून जन्माला आलं ना. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. आदि गुरु शंकरापासून शिष्य परंपरा सुरू झाली, ज्ञानोबा म्हणतात. आणि बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. सगळं ज्ञान त्या ठिकाण त्यापासून आलं. ते सगळं ज्ञान त्या ठिकाणाहून आलं. तो आहे आदिनाथ गुरु. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ त्याचे मनुष्य रूपाने, मनुष्य देहामध्ये पहिले शिष्य त्याचे कोण आहेत? मच्छिंद्रनाथ आहेत. ते ज्ञान मच्छिंद्रनाथांकडे आलं आदिनाथापासून. आणि हे ज्ञान, जगात सगळं ज्ञान एक आहे. जगामध्ये ज्ञानेश्वरी वाचली तरी ज्ञानेश्वरीतलंच ज्ञान तुकोबरांच्या गाथ्यात आहे. तुकोबरांचा अभंग वाचला तरी ज्ञानेश्वरीत तेच ज्ञान आहे. कबीरांची दोहे वाचले तरी तेच ज्ञान आहे. गीतेचे श्लोक वाचले तरी तेच ज्ञान आहे. कुराणची आयात वाचली तरी तेच ज्ञान आहे. जगातला कोणताही ग्रंथ, कोणताही संत, कोणताही महात्मा कुणालाही दुःख होईल असं सांगत नाही. अनुयायी नालायक आहेत. अनुयायी काय आहेत? नालायक आहेत. हिंदू धर्माचं तत्वज्ञान जे आहे ते बर्बाद केलं, ते हिंदूंनी बर्बाद केलं. मुस्लिम धर्माचं तत्वज्ञान आहे, बर्बाद केलं ते मुस्लिमांनी केलं. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, बर्बाद केलं ते वारकरी पंथांच्या अनुयायांनी केलं. वाटोळं करून टाकलं संप्रदायाचं. कुणी वाटोळं केलं? सांप्रदायिक लोकांनी केलं. सांप्रदायिक लोकांनी कीर्तनामधून ज्ञानेश्वरी हद्दपार केली. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी सांगत नाही कोण कीर्तनकार, दुसरं सांगतात काहीतरी. आई माझी न बाप तुझा. आई माझीच आहे, बापही माझा आहे, सगळ्यालाच येत. तू कशाला बोंबलून सांगतोय? कीर्तनाचा तो विषय नाही. कीर्तनाचा तो विषय आहे का? कीर्तनाचा विषय ज्ञानेश्वरी आहे. कीर्तनाचा विषय गाथा आहे. कीर्तनाचा विषय भागवत आहे. कीर्तनाचा विषय गीता आहे. कीर्तनाचा विषय वेद आहे. कीर्तनाचा विषय उपनिषद आहे. हे सगळं गेलं आणि कविता म्हणतात, गाणे म्हणतात कीर्तनांमधून. सगळ्यात जास्त संप्रदायाचं वाटोळं केलं असेल तर सांप्रदायिक लोकांनी केलं. संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा सगळं नाश, सत्यानाश करून टाकला कीर्तनकारांनी केला. आणि त्याच्यामध्ये कीर्तनकारांचा सिंहाचा वाटा आहे. कीर्तनकारांचा सिंहाचा वाटा आहे. ज्ञानेश्वरी ठेवली नाही कीर्तनामध्ये, गाथा ठेवला नाही कीर्तनामध्ये, उपनिषद ठेवली नाही, वेद ठेवला नाही, नामदेव महाराजांची अभंग नाही, जळाबाईंची अभंग नाही, सोयराबाईंची नाही, चोखोबरांची नाही. आताच्या नवीन जन्माला आलेल्या कवींच्या कविता कीर्तनामध्ये चालतात. दर्जा आहे का त्या साहित्य?